बिगड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चाहती है इसका। इसमें 24 घंटे नजर रखना। आएगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। कुठेतरी कोपऱ्यात धूक हात बसलेलं असतं, कळतंय ना? ऍक्च्युली नाही मॅम, आपण देवांश बद्दल बोलत होतो ना, मध्येच टॉय वगैरे मला नाही कळलं. देवा, का या अशा मूर्ख लोकांना तू माझ्याच आयुष्यात पाठवतोस? ते पहिलं जुनं खेळणं म्हणजे सई, तिला देवांच्या आयुष्यातून काढून तुला एंट्री मारायची नवीन खेळणं म्हणून. तुला त्याच्या आयुष्यात स्वतःची जागा निर्माण करायची आणि या सईला त्याच्या आयुष्यातून आउट करायचंय. कळलं? येस बॉस. एक मिनिट, मी सांगणार आहे आता कुठला कलर चांगला आहे. ओके, हा व्हाईट कलर उत्तम आहे आणि हा वहिनीला सुद्धा आवडतो, गॅरंटी के साथ. हा छान दिसतो. हा, तुझा ना चॉईस अजिबात चांगला नाहीये. वहिनीचा चॉईस ना मला तुझ्यापेक्षा जास्त चांगला माहितीये, बिकॉज ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. येस येस. रिया, कसं आहे, ती तुझी बेस्ट फ्रेंड जरी असली ना तरी मी तिचा ब्रो आहे. आणि या घरामध्ये वहिनीला माझ्यापेक्षा चांगलं कोणीच ओळखत नाही. ओके, सो व्हाईट इज डन. प्लीज फेकू नकोस ना तू. अरे, फेकण्याचं काय त्यामध्ये? तुला काय माहित तिला कुठला कलर आवडतो ते? हो, बहिणीला व्हाईट कलरच आवडतो, कारण मी लास्ट वीकच व्हाईट कलरचं टी शर्ट घातलं होतं. आणि बाय द वे रिया, मला बहिणीने कॉम्प्लिमेंट दिली होती, हँडसम दिसतोस म्हणून. हो की नाही बाबा? सईला खरंच व्हाईट कलर खूप आवडतो का? गॅरंटी. अरे दादा, तू याचं काय ऐकतोयस? हा ना उगाच वहिनी समोर गेला असणार आहे मी कसा दिसतोय वगैरे विचारायला. मग वहिनी याला बोलली असेल की अरे छान दिसतोयस, हँडसम दिसतोयस, असंच आपलं उगाच. असं तसं काही नाही बोलल्या. आणि पहिली गोष्ट, वहिनी कधीच खोटं बोलत नाही, ती खरं बोलते. एक मिनिट बाजूला वा.